पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। देशातील दुचाकी वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। दुचाकी वाहनांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे। आता 2 हेल्मेटची सक्ती असणार आहे। लवकरच दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्रीवेळी खरेदीदारांना 2 हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे। रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तरुणांनी हेल्मेट घालावे यासाठी जागरूकता आणण्यात येणार आहे। 2 हेल्मेट जर मिळणार असेल तर दुचाकी स्वार आणि त्याच्या मागील प्रवाशाला सुद्धा हेल्मेट घालणे सक्तीचे होणार हे नक्की। केंद्र सरकारने दुचाकी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन अधिसूचना लागू केली आहे। दुचाकी खरेदी करताना 2 हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत। रस्त्यावर दुचाकी आणि चालक दुचाकी स्वार यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 1 जानेवारी 2026 पासून नवीन L2 श्रेणीतील दुचाकी वाहने ज्यामध्ये 50 सीसीहून अधिक इंजिन क्षमता व 50 किलोमीटर प्रति तासाहून अधिक गती असलेल्या मोटरसायकल आणि स्कूटरला आता अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम लावावे लागेल, त्यामुळे अपघातापासून मोठे नुकसान होणार नाही। दरम्यान या नियमांना अंतिम रूप देण्यासाठी परिवहन मंत्रालयाने देशभरातून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे। या काळात दुचाकीस्वार त्यांच्या हरकती आणि सूचना परिवहन मंत्रालयाला ईमेलवर कळवू शकतील। भारतात दरवर्षी दुचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या मोठी आहे। 2 हेल्मेटमुळे आता वाहन चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला हेल्मेट घालावे लागणार आहे।